बोईसर तारापूर MIDCतील सर्वात मोठी कंपनी असलेल्या विराज प्रोफाईल या कंपनीकडून 104 एकरवर केल्या जाणाऱ्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक आक्रमक झाले असून आज बोईसर तारापूर MIDC आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या बोईसर चिल्लार हा एकमेव मार्ग स्थानिकांसह सर्व पक्षीयांनी रोखून धरला। सध्या विराज प्रोफाईल कंपनी ही मान वारंगडे या ठिकाणी 10 एकर जागेवर असून आत्ताच या कंपनीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रदूषणाचा सामना करावा लागतोय। या कंपनीमुळे वायू प्रदूषणासह परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत देखील प्रदूषित झाले असून आणखीन 104 एकरवर कंपनीचं विस्तारीकरण झाल्यास बोईसरच्या पूर्वेस असलेले सर्व पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होऊन प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे। बोईसर चिल्लार मार्गावर असलेल्या विराज प्रोफाईल कंपनीच्या गेटवर हे आंदोलन करण्यात आलं असून यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। 8 एप्रिल रोजी विराज प्रोफाईल कंपनीच्या विस्तारीकरणासंदर्भात प्रशासनाकडून जनसुनावणी आयोजित करण्यात आली असून ही जनसुनावणी त्वरित रद्द करण्यात यावी। तसेच कंपनीला देण्यात आलेलं विस्तारीकरण हे पेसा कायद्याचं उल्लंघन असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। नाही कुणाच्या बापाचं, ही जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, ही जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। रद्द करा, रद्द करा, जनसुनावणी रद्द करा, रद्द करा, रद्द करा, जनसुनावणी रद्द करा। मुळात इथे आधीपासून सुरू असलेल्या मान परिसरामध्ये आधीपासून सुरू असलेल्या विराज प्रकल्पातूनच खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते। पाणी वारा ह्याचं प्रदूषण आहे आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणात इथल्या मान ग्रामस्थांना बसलेला आहे। आता या विराज प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा जो मुद्दा आहे त्यासाठी मान ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत। मान ग्रामस्थांनी हे उभारलेलं आंदोलन आहे आणि आमच्या ग्रामस्थांच्या पाठीमागे हे सर्व पक्षीय नेते आणि ज्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे अशी मंडळी आपल्याकडे पुढे आलेली आहेत आणि या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे, उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे आणि हाच मोठा पाठिंबा ह्या पुढे देखील राहील। आमचा उद्दिष्ट आहे हा विस्तारीकरण रद्द व्हायलाच पाहिजे आणि त्याचबरोबर जो आधीचा प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पामध्ये तो प्रकल्प बंद झाला पाहिजे। बंद होत नसेल त्याच्यामध्ये पूर्ण प्रदूषणाचे नॉर्म्स जे आहेत, प्रदूषण मुक्तीचे नॉर्म्स जे आहेत, ETBचा प्लांट असू दे किंवा आणखी काही असू दे, जे आमच्याकडे जे दूषित झालेलं पाणी जे गावामध्ये सोडलं जातं हे बंद व्हायला पाहिजे। लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि जो ह्याचा पाटाचं पाणी येतं, कालव्याचं पाणी येतं, हे पूर्ण पाणी बेकायदेशीररित्या विराज कंपनीकडून वापरलं जातं आणि त्याचं खराब झालेलं पाणी गावासाठी सोडलं जातं। ह्या शासनाच्या मालमत्तेवर देखील, ह्या भूमिपुत्रांच्या मालमत्तेवरती आणि ह्या मान गावाच्या मालमत्तेवरती ह्या विराज कंपनीने डल्ला मारलेला आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि हा प्रकल्प इथे येऊ नये म्हणून आम्ही यापुढे एकजुटीने प्रयत्न करत राहणार। दावोसमध्ये ह्याचं करार करण्यात आलेला आहे आणि आता आता स्थानिकांचा विरोध होतोय, काय नेमकं? तुम्ही विराजचा इतिहास जर बघितला तर साधारण 95 पासून विराज कंपनी ह्या भागात आहे, तारापूर MIDC, त्याच्यानंतर ह्या पूर्वेकडच्या भागात आणि आता जो दावोस इथे जो करार झाला त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विराजचे मॅनेजमेंट यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा भागातला जो आदिवासी आहे त्याचं स्थलांतर होतं, त्याला काम मिळत नाही आणि म्हणून 3,500 लोकांना आम्ही रोजगार देऊ आणि अशी फसवे आश्वासन देऊन ही या ठिकाणी कंपनी आणलेली आहे। जवळजवळ 100 एकर मध्ये हे विस्तारीकरण होणार आहे आणि यासाठी जवळजवळ 42 लाख लिटर पाणी रोजचं त्याच्यासाठी उपयोगात येणार आहे व त्याचा होणारा जो विसर्ग आहे तेच पाणी आमच्या इथल्या जनतेला मिळणार आहे। खरं तर आम्ही आता ह्याच्या पुढचं आंदोलन इथून जे पाणी सूर्या प्रोजेक्टचं जे पाणी जातं धामणी आणि कवडा सी धरण जी बांधली गेली ती खरं तर आदिवासी उपयोजनेतून बांधली गेली आणि इथला आदिवासी स्थलांतर करतो, उन्हाळ्यात त्याला काम नसतं आणि त्याला दुबार शेती करता यावी म्हणून आदिवासी उपयोजनेतून खर्च करून ही धरणं बांधलेले आहेत। पण आज सिंचन क्षेत्र यांनी कमी करायला लावलेलं आहे आणि विराज कंपनी तिथलं पाणी सगळं वापरतं म्हणून आमची मागणी राहील का इथून पुढे कालव्याला जे पाणी जातं ते बंदिस्त असं पाईपलाईन मधून गेलं पाहिजे। शेतकऱ्याचं पाणी जे चोरलं जातं ती लूट इथे थांबली पाहिजे विराजच्या कंपनीच्या माध्यमातून। आणि जे MIDC इथे अनेक लोक अपघाताने बळी जात आहेत, आताच 59 लोक बळी गेलेले आहेत आणि 113 लोक जखमी झालेले आहेत। तर हे जर थांबवायचं असेल, जे प्रदूषण हा आमचा पट्टा हरित आहे पण आज आपण बघाल तर अतिशय प्रदूषणकारी असा हा पट्टा झालेला आहे।
ना आम्हाला तो वाचवण्याचा असेल, आम्हाला इथे राहायचं आहे आणि तो वाचवायचा असेल तर आम्हाला रस्त्यावर यावंच लागेल. मला सांगा तर ही जनसुनावणी रद्द झालेली तर पुढच्या आपली भूमिका काय? आता लक्षात घ्या, जनसुनावणी ही आम्ही बेकायदेशीरच मानतोय. त्यामुळे न्यायालयीन लढा हा सर्वात महत्वाचा असेल. पण न्यायालयीन लढाईबरोबर आमचा रस्त्यावरचा लढा, आज आम्ही तुम्हाला फक्त एक झलक झाली की याच्यामध्ये लढा किती तीव्रपणे होऊ शकतो. आणि लक्षात घ्या, तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर अत्यंत निसर्गरम्य असं ठिकाण आहे. माझं गाव बाजूला पडगे आहे, ज्याच्यामध्ये किल्ला, धबधबे आहेत. आणि याच्या बाजूला या 10 एकरनी इतकी जर समजा प्रदूषण होत असेल तर उरलेल्या 100 एकर मध्ये काय होईल त्याची देवच जाणे. त्यामुळे प्रत्येक म्हणजे या फक्त मान गावाचा नाही, या पंचक्रोशीतल्या लोकांचा पूर्णपणे विरोध या विराजला असेल.